नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद आता मिळालेलं नाही आहे, पण आता त्यांना राजीनामा द्यावा लागणार का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण ज्या बीडच्या पालकमंत्रीपदावरनं गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण सुरू होतं, ते बीडचं पालकमंत्रीपद आता अजितदादांकडे गेलेलं आहे. अजितदादा हे बीडचे नवे पालकमंत्री असणार आहेत आणि त्यामुळेच साहजिकच मसाजोगच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे बॅकफूटवर गेलेले असताना आता त्यांचा राजीनामासुद्धा घेतला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना आज धनंजय मुंडे यांनी एक भाषण केलेलं आहे. राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये 2 दिवसीय अधिवेशन भरलेलं होतं. त्यामध्ये आजच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली आणि धनंजय मुंडे यांनी तिथे भाषण केलं. या भाषणातनं त्यांनी त्यांच्या मनातली जी खतखत होती ती सुद्धा व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंच आहे. त्याचबरोबर त्यांना कशा पद्धतीनं टार्गेट केलं जातं हे सुद्धा ते सांगायला विसरलेले नाही आहेत. स्वतःच्या पक्षातली लोक आणि महायुतीचे नेते आपल्याला टार्गेट करत असल्याचं धनंजय मुंडे यामध्ये म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान अशी भयानक खोटी प्रतिमा तयार केली जाते असं सुद्धा या सगळ्या भाषणामध्ये धनंजय मुंडे म्हणाले. आता हे सगळं म्हटल्यानंतर त्यांच्यावर आता ट्विट करत अंजली दमानिया यांनी टीकासुद्धा केलेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना मिळालं नाही आहे, परंतु त्यांच्या राजीनाम्याचं काय होणार हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मी जसं म्हटलं की आज धनंजय मुंडे यांनी भाषण केलेलं आहे. शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्यांची खतखत व्यक्त केलेली आहे. आपल्याला टार्गेट केलं जात आहे, आपल्याला ठरवून टार्गेट केलं जात आहे, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असं धनंजय मुंडे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकावा असं सुद्धा ते यावेळेस सांगायला विसरलेले नाही आहेत. बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान अशी भयानक खोटी प्रतिमा तयार केली जात असल्याची खंतसुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांना कशा पद्धतीनं स्वतःतल्या पक्षातल्या लोकांकडनं आणि महायुतीतल्या लोकांकडनं टार्गेट केलं जातं हे सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, अनेक गोष्टींचे संदर्भ दिलेले आहेत. पहिल्यांदाच मसाजोगच्या प्रकरणामध्ये त्यांना टार्गेट केलं जात असताना पहिल्यांदाच ते समोर येऊन त्यांच्या मनातली जी खतखत आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि एक प्रकारे बीड आणि परळीला कसं टार्गेट केलं जातं आहे, बीड आणि परळी तालिबान आहे की काय अशी जी प्रतिमा तयार केली जाते याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांचं भाषण झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी लगेच ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमधनं त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. अंजली दमानिया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत, धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुलेने केली, विष्णू चाटेने केली, संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्गुण हत्येने. जाऊ द्या, बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाली ते वाचा. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतीये. या प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाच्या हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा. आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही, असा अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा कोट इथे वापरलेला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणतायत, आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा. अंजली दमानिया यांनी थेट आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि तुम्ही आता राजीनामा द्यायला तयार व्हा असं सुद्धा ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत. त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या प्रकरणामुळे आता पुढे काय होतं आहे. कारण आपण बघितलं तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद हे आता मिळालेलं नाही आहे, पण आजच्या भाषणामधनं कशा पद्धतीनं आपल्याला टार्गेट केलं जातं आहे, कशा पद्धतीनं आपल्याला या प्रकरणामध्ये आपलं नाव घेतलं जातं आहे ज्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असं सुद्धा धनंजय मुंडे याच्यामध्ये म्हटलेले आहेत. अर्थात या त्यांच्या खतखतीमुळे आज त्यांच्या भाषणामुळे त्यांचा राजीनामा घेतला जातो का हा सगळा प्रश्न आहे. अजितदादांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची एक प्रकारे पाठराखण केली आणि धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणावर ज्या पद्धतीनं बोललं जात होतं त्याच्यावर स्पष्टीकरण दिल्याचं सुद्धा अजित पवार त्यांच्या या सगळ्या भाषणामध्ये म्हणालेले आहेत. अजित पवारांनी एक प्रकारे असं म्हटलेलं आहे की जे वावटळ उठलं होतं त्याला थांबवण्याचं काम धनंजय तू केलंयस असं सुद्धा अजित पवार त्यांच्या भाषणामध्ये म्हणालेले आहेत. त्यामुळे अर्थात जरी पालकमंत्रीपद गेलं असलं तरीसुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं सातत्याने मागणी केली जाते आहे त्या मागणी अनुसरून अजित पवार काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु अंजली दमानिया यांनी थेट स्पष्ट केलेलं आहे की बीडला
तुम्ही बदनाम केलेलं आहे. ज्या पद्धतीची गुन्हेगारी बीडमध्ये होती त्याच्यामुळे बीड बदनाम झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही राजीनामा द्यायला तयार राहा असं सुद्धा दमानिया सांगायला विसरलेले नाही आहेत. आता याच्यावर काही रिप्लाय येतो का, या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील. पाहत राहा मुंबई तक.